आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर म्हणत असताना हे प्रभू तू आम्हाला राहा, तुझी कृपा आम्हाला करू, तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि देवप्पा त्याप्रमाणे वागण्यास लागणारा आत्मा तू आम्हाला करू. हे सर्वसमर्थ देवप्पा, तुझा आणि केवळ तुझंच गौरव असो. देवप्पा, तुझी दया सनातन आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद. आमच्या येणाऱ्या पिढ्यांवर तुझी दया सदैव असू दे. आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो मी बाबा, आमीन. आज आपण लुकास शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 22 ते 38 ही वचनं वाचलेली आहेत. आणि यामध्ये असं दिलेलं आहे की मंदिरात येशूचं समर्पण. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस संपल्यावर ते त्याला वर यरूशलेम घेऊन आले, ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे. प्रभू श्री ख्रिस्ताला बाळ असताना शुद्धीकरणाचे दिवस संपल्यावर मरिया आणि योसेफ मंदिरामध्ये बाळ येशूला घेऊन आले. कशासाठी? तर समर्पणसाठी. समर्पण हे पण महत्त्वाचं आहे. समर्पणमध्ये बाळाला देवाचे सेवक हातात घेतात आणि देवाचा आशीर्वाद त्या बालकावर मागतात आणि देवाचा आशीर्वाद त्या बालकाला देतात. ते हे समर्पण आहे आणि हे समर्पण आपण केलं पाहिजे. बाप्तिस्मा वेगळा, बाप्तिस्मा तर केलाच पाहिजे, पण बाप्तिस्माच्या आधी बालकाचं समर्पण केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं समर्पण केलेलं आहे. समर्पण म्हणजे शुद्धीकरणाचे दिवस संपल्यानंतर देवाच्या सेवकांच्या हातात बालकाला द्यायचा आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्या बालकावर मागून घ्यायचा. हे आहे समर्पण. तुम्हाला आठवत असेल, मी पण आमचे नातवंड झायोन आणि लिओन यांचं समर्पण याच चर्चमध्ये केलं होतं आणि मोठ्या आनंदाने ते केलं होतं. बाप्तिस्म्याच्या आधी केलं होतं आणि आमचे पुष्कळ नातेवाईक पण या चर्चमध्ये आले होते. तर देवाची स्तुती असून समर्पण हे आपल्या बालकांचं आपण केलं पाहिजे. बालकाचा तो पहिला आशीर्वादाचा विधी आहे आणि तो आपण केला पाहिजे. येशू ख्रिस्ताचं जेव्हा समर्पण झालं तेव्हा देवाचा सेवक, तो पवित्र आत्म्याने भरलेला होता, तो शिमोन, त्याला पवित्र आत्मा मंदिरामध्ये घेऊन आला. त्याने बालक येशू ख्रिस्ताला हातामध्ये घेतलं आणि देवाचं गौरव केलं. आणि देवाचं गौरव करताना तो काय म्हणतो की, कारण माझ्या डोळ्यांनी, 30व वचन लूक 2:30, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केलं आहेस. मोठी भविष्यवाणी आहे प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल पवित्र आत्म्याने शिमोनाद्वारे केली की हे तारण आहे, हे बालक तारण देणार आहे आणि सर्व राष्ट्रांसमक्ष सगळ्यांसाठी तू हे सिद्ध केलेलं आहेस. परराष्ट्रीयांना पण हे तारण आहे. परराष्ट्रीयांना प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असणार. हे बालक प्रभू येशू इस्रायलमधून, यहूदा वंशातून आलेला आहे म्हणून इस्रायलचं ते वैभव आहे. आणि हे बालक म्हणजे परराष्ट्रीयांना सुद्धा एक प्रकाश असा आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की अंधारात बसलेल्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. आम्ही अंधारात होतो, आम्ही विदेशी लोक, आम्ही परराष्ट्रीय लोक, आम्ही मूर्तिपूजक लोक होतो, परंतु आम्हाला देवाने योग्य मार्ग दाखवला. योग्य परमेश्वर, जिवंत खरा परमेश्वर आम्हाला दिसला, दाखवला. त्याने आम्हाला बोलावलं, त्याने आम्हाला निवडलं आणि म्हणून ते वचन आमच्या बाबतीत पूर्ण झालं की अंधारात बसलेल्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. होय, खरोखर आम्ही जेव्हा परराष्ट्रीय होतो तेव्हा आम्ही अंधारात होतो आणि आम्ही आज येशू ख्रिस्तामध्ये आहोत तेव्हा आम्ही उजेडात आहोत, तेव्हा आम्ही प्रकाशात आहोत.
तेव्हा आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आहोत. तो म्हणतो माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलं आहे, आणि ते तारण कोणासाठी आहे? सर्वांसाठी आहे. ते परराष्ट्रीयांना पण आमच्यासारख्यांना पण काय आहे? प्रभू श्री ख्रिस्ताचं प्रकाश असा आहे. आणि इस्रायलाचं ते काय आहे? वैभव आहे. कारण इस्रायलमधून तो, यहूदांमधून तो जन्मलेला आहे. ते यामध्ये हे फार मोठं भविष्य प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल त्या शिमोनाने केलं. आणि काय केलेलं आहे? त्याला, बालकाला काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आपण बालकाला जेव्हा शुद्धीकरणाचे दिवस संपल्यानंतर मंदिरामध्ये घेऊन या, तेव्हा समर्पण करा आणि मग बप्तिस्मा करा. दुसरी गोष्ट म्हणजे शिमोनाने आणखी एक गोष्ट सांगितली आहे मरियेला. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे. 34 मध्ये असं म्हटलेलं आहे, शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमला. इस्रायलात पुष्कळ लोकांचं पडणं होईल, पुन्हा उठणं होईल. अनेक लोक याच्या विरुद्ध बोलतील, या बालकाविरुद्ध बोलतील. अनेक लोक याच्या विरोधात जातील आणि पुष्कळ लोक याच्यावर विश्वास पण ठेवतील. आणि पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. हे मोठं सत्य शिमोनाने मरियेला सांगितले की हे बालक मोठं होऊन इस्रायलाला तारण देणार आहे. तारण म्हणजे पापांची क्षमा देणार आहे. तारण म्हणजे स्वर्गीय राज्याचं दार आपल्यासाठी उघडणार आहे. तारण म्हणजे स्वर्गात परमेश्वराबरोबर समेट होणार आहे. तारण म्हणजे स्वर्गामध्ये अनंतकालिक जीवन, सार्वकालिक जीवन, कधी न मरण येणारं जीवन, ते आपल्याला मिळणार आहे. हे सर्व म्हणजे तारण आहे. ते देण्यासाठी हे बालक जन्मलेलं आहे. आणि हे बालक म्हणजे स्वतः देवाचा पुत्र आहे. परंतु होईल काय? तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. आणि त्याने बोलता बोलता एक गोष्ट मरियेला सांगितलेली आहे की स्वतःच्या मुलाचा मृत्यू तुला स्वतःच्या डोळ्याने बघावं लागेल. आणि तेव्हा तुझी अवस्था अशी होईल की तुझ्या जीवातून काय? तलवार आरपार भोसकली जाईल. अशी तुझी अवस्था होईल. तलवार हृदयातून आरपार भोसकले गेल्यावर ज्या वेदना असतात, त्या वेदना तुला होतील जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर तुझा हा पुत्र लोकांच्या पापांसाठी एक यज्ञाचं अर्पण म्हणून तो होणार आहे. एक यज्ञार्पण म्हणून या बालकाचं होणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुझ्या हृदयातून तलवार आरपार भोसकून जाईल. आणि पहा, हे फक्त त्यांनी मरियेला म्हटलेलं आहे. योसेफ पण आहे त्याच्याबरोबर, तिच्याबरोबर. पण योसेफाला त्यांनी असं काही म्हटलेलं नाही. कारण पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिलं असेल की त्या वधस्तंभापर्यंत योसेफ कदाचित जिवंत राहणार नाही. तो त्याच्या वृद्ध काळामुळे कदाचित त्याच्या आधीच, वधस्तंभाच्या आधीच मृत्यू पावेल. आणि म्हणून तो फक्त मरियेला म्हणतो की तुझ्या अंतःकरणातून काय होईल? तुझ्या जीवातून तलवार भोसकून जाईल. पण हे आशीर्वादाचंच वचन आहे. जरी तुझ्या जीवातून तलवार भोसकून गेली तरी चालेल, पण जे सर्वांना तारण आहे ते या येशूद्वारे मिळू दे. हेही एक आशीर्वादाचंच वचन आहे. आणि त्यामुळे तो तिच्या मनाला तयार करत आहे. पवित्र आत्मा आहे त्याच्यामध्ये. पवित्र आत्मा त्याला सुचवत आहे जे काय सांगायचं, जे काय बोलायचं आहे. आणि तो मरियेचं मन तयार करत आहे की तुझ्या जीवातून तलवार आरपार भोसकली जाईल. म्हणजे तुला जे कष्ट, जे दुःख, जी यातना होतील, या मुलाचा मृत्यू तू स्वतः बघताना, पण ते असू दे, होऊ दे, त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं काम जे आहे ते परमेश्वराचं आहे. आणि ते आहे तारण करण्याचं. आणि ते तारण याच बालकाद्वारे, प्रभू येशूद्वारे पूर्ण होणार आहे.
म्हणून तुझ्या जीवातून तलवार मुचकून गेल्याचं जरी दुःख, यातना, कष्ट, वेदना तुला झाल्या तरी चालेल, परंतु हे होणं गरजेचं आहे. कारण दुसरा मार्गच नाही, दुसरा कुठलाही मार्ग देण्यात आलेला नाही. आकाशाखाली आणि पृथ्वीवर मनुष्यासाठी तारणाचा अन्य कुठलाही मार्ग देण्यात आलेला नाही. आता प्रेषित 4:12. तारण कोणाकडून होईल असे कुठलेही दुसरं नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. एकच नाव आहे, ते म्हणजे येशू. आणि त्या नावातच तारण आहे. कारण मग ते 1:21 मध्ये म्हटलेलं आहे की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल. वाचा मग ते 1:21. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. नाही म्हणजे तारणारा येशू असं नाव ठेव, कारण तोच त्याच्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. येशू म्हणजेच तारणारा असा त्याचा अर्थ आहे. येशू यशुआ असं म्हणतात इब्री भाषेमध्ये. यशुआ, य म्हणजे यहोवा, यावे ज्याचं नाव, शिवा म्हणजे तारणारा, यहोवा म्हणजे परमेश्वर, जो तारणारा आहे तो म्हणजे येशू. देवाची स्तुती असते. तर तारण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. तारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं परमेश्वराबरोबर समेट. तारण म्हणजे आपल्या पापांची क्षमा. तारण म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये आपला प्रवेश. आणि तारण म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये अनंत कालचं सार्वकालिक जीवन. हे देण्यासाठी तो आलाय. पुष्कळ जण त्याला मानतील, पुष्कळ जण त्याचा विरोध करतील, अनेकांचं पटणं होईल, अनेकांचं पुन्हा उठणं होईल, लोक त्याच्या विरुद्ध बोलतील, असा हा चिन्ह म्हणून होईल. आणि तुझ्या जीवातून तलवार आरपार बसवली जाईल. पण हे सगळं होऊ दे. आणि यापेक्षा महत्त्वाची गोष्ट जी आहे ती ही आहे की लोकांचं तारण झालं पाहिजे. ज्यासाठी तो आलाय ते मिशन जे आहे ते परमेश्वराचं मिशन आहे. आणि ते परमेश्वरांनी नियोजन केलेलं, आयोजन केलेलं ते मिशन येशूमध्ये ते पूर्ण झालं पाहिजे. ते होऊ दे. तुझ्या जीवातून तलवार आरपार घुसकली जाईल. हे दुःख कितीही मोठं असलं तरी ते तू सहन कर, कारण त्यापेक्षा मोठी जी गोष्ट आहे ती परमेश्वराची योजना आहे. ते एक मिशन आहे, ते एक कार्य आहे, आणि ते आहे तारण. आणि ते सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी परमेश्वराने देवाचे संदेष्टे, देवाचे सेवक, देवाचे देवदूत आणि परमेश्वर स्वतः यांनी काय केलेलं आहे, साक्ष देऊन लोकांना सांगून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशासाठी? अशासाठी की लोकांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. संदेष्टांनी सांगितलं येशू कोण आहे, येशू मोठा संदेष्ट आहे असं संदेष्टांनी सांगितलं. तर वाचूया आपण अनुवाद 18वा अध्याय 18-19. अनुवाद 18-19. मी त्याच्यासाठी तुझ्या भाऊबंधातून एक संदेष्टा उभा, तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या मी त्यांना निवेदन करेन. हा त्यातलंच 15वं वचन होतं. हा किती सुंदर वचन आहे. तुमच्यामधून परमेश्वर माझ्यासारखा, मोशे म्हणतो, माझ्यासारखा एक संदेष्टा निर्माण करेल आणि त्याचं तुम्ही ऐका. म्हणजे मोशेसारखा संदेष्टा, मोशे हा थोर संदेष्टा झाला.
त्याने अद्भुत चमत्कार केले. त्यांनी पाण्याचं रक्त केलं, राजाला त्यांनी नमवलं, समुद्र त्याने परमेश्वराच्या सामर्थ्याने दुभागला, तांबडा समुद्र दुभागला. त्या कोरड्या भूमीतून ते सगळे इस्रायल लोक त्याने पलीकडे नेले. मोठा संदेष्टा मोशे, मोठा संदेष्टा म्हणजे त्यांनी भरपूर चमत्कार केले. आणि बेडकाची पीडा त्याने फारो राजावर आणली. पुष्कळ त्यांनी काय केलं, अंधाराची पीडा त्याने फारो राजावर आणली. आणि हे सर्व टोळधाड त्यांनी फारो राजावर आणली. हे सर्व मोठमोठे चमत्कार त्यांनी केले. त्याच्याच प्रार्थनेने परमेश्वराने अरण्यात लोकांना मान्ना खायला दिला. त्याच्याच प्रार्थनेद्वारे परमेश्वराने अरण्यात लोकांना नावे खायला दिले. समुद्र एवढा मोठा दुभागला गेला. तर हा तांबडा समुद्र दुभागलेला आहे. ते पाणी जेव्हा दुभागलं गेलं तेव्हा एकदम प्रेशरनी दोन्ही बाजूला मागे हटलं ना, आणि मध्ये कोरडी भूमी झाली. तर आदोम नावाचं नगर आहे. तिथं जर बघितलं तर खडकाला अशा त्या पाण्याच्या प्रेशरनी भेगा पडलेल्या आहेत खडकांना, आणि असे मोठे मोठे खडक आहेत आणि त्यांना भेगा पडलेले दिसतात. असं होऊच शकत नाही. ते तिथं झालेलं आहे. देवाची स्तुती असून ते आजही तिथं आहे. आदोम नगर आहे. तर संदेष्टा हा मोशे, हे वचन अनुवाद 15, 18, 19 हे शोधायला मला काल 4 तास लागले. मला हे वचन शोधायचं होतं की मोशेसारखा संदेष्टा परमेश्वर निर्माण करणार आहे ते कुठे आहे. मी निर्गममध्ये शोधत होतो. शोधता 4 तासांनी मला हे वचन सापडलं. अनुवाद 18, 15, 18. तर परमेश्वर संदेष्ट्याद्वारे लोकांशी बोलला. काय? मोशे संदेष्टा त्याच्याद्वारे बोलला की मोशेसारखा थोर संदेष्टा तुमच्यामधून निर्माण करेल, म्हणजे इस्रायल लोकांमधून निर्माण करेल, नाही का. तो मोशेसारखा थोर संदेष्टा. मग प्रभू श्री ख्रिस्ताने पण मोशेसारखे आणि मोशेपेक्षा अधिक पुष्कळ मोठे चमत्कार केले, पुष्कळ मोठी चिन्ह दाखवली. प्रभू श्री ख्रिस्ताने तर मेलेल्यांना सुद्धा उठवलं. लाजाराला मेलेल्यातून उठवलं, यायराच्या कन्येला मेलेल्यातून उठवलं, विधवेच्या मुलाला मेलेल्यातून उठवलं. मोठे मोठे चमत्कार केले. पुष्कळ रोगी बरे केले, पुष्कळ भूतग्रस्त बरे केले, आणि पुष्कळ अपंग कुष्ठरोगी प्रभू श्री ख्रिस्ताने बरे केले. म्हणजे मोशेसारखा संदेष्टा. मोशेने जशी अद्भुत कृत्य केली तशी अद्भुत कृत्ये कोणी केली? प्रभू श्री ख्रिस्ताने पण केली. देवाच्या स्तुती असो. संदेष्टाद्वारे प्रभू श्री ख्रिस्त, परमेश्वराने सांगितलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त कोण आहे. आणखी आपण वाचूया उत्पत्ती 49:10. उत्पत्ती 49:10. पुन्हा यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. पहा, याकोबाने यहुदा हा त्याचा मुलगा याला दिलेला हा आशीर्वाद आहे. म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले आशीर्वाद द्या. त्याने काय आशीर्वाद दिला बघा, आणि तो परमेश्वराने सत्य केला, आणि परमेश्वराच्या आत्म्यानेच त्याने हा आशीर्वाद दिलेला आहे. यहुदा, तुझ्याकडं जे राजवेत्र आहे ते जो येणार आहे तो येऊपर्यंत तुझ्याकडून ते जाणार नाही. म्हणजे यहुदा वंशामध्ये तो येणारा जो आहे तो देवाचा पुत्र, ज्याचं राज्य युगानुयुग चालणार आहे, तो यहुदा वंशातून येईल. असं उत्पत्ती 49:10 याकोबाने यहुदाला दिलेल्या आशीर्वादामध्ये म्हटलेलं आहे. यहुदा वंशातून तो येईल, देवाचा पुत्र येईल, आणि तो यहुदा वंशामधूनच आला. वाचा प्रकटीकरण 5वा अध्याय 5वं वचन. प्रकटीकरण 5वा अध्याय 5वं वचन. पहा, यहुदा वंशाचा सिंह
दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे. हा, 7 शिक्के फोडण्यास तो योग्य आहे. यहूदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर. मग यहूदामधून तो जन्मेल असं उत्पत्ती 49:10 मध्ये याकोबाने भविष्य केलं देवाच्या आत्म्याने, आणि तो यहूदा वंशामध्ये जन्मला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला यहूदा वंशाचा सिंह असं म्हटलेलं आहे. यहूदा वंशामध्ये दाविदाच्या वंशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. म्हणजे संदेष्ट्यांद्वारे देवाने हा तारणारा येणार आहे हे प्रगट केलेलं आहे. आणखी आपल्याला माहिती आहे, यशाया 7:14, परमेश्वर तुम्हास एक चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल म्हणतील. इम्मानुएल म्हणजे आम्हा बरोबर. हे यशाया या संदेष्टाने काय केलेलं आहे, प्रगट केलेलं आहे की कुमारीच्या पोटी तो जन्मेल आणि त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा बरोबर देव असं म्हणतो. पुन्हा यशाया 9:6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की यशायानेच हे भविष्य केलेलं आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. देवाची स्तुती असो. जो जन्मणार आहे तो कोण आहे? अद्भुत मंत्री आहे, समर्थ देव आहे, सनातन पिता, एव्हरलास्टिंग फादर आहे आणि तो शांतीचा अधिपती आहे. देवाची स्तुती असो. हे सर्व यशाया या संदेशाने काय केलेलं, भविष्य केलेलं आहे की येशू जो येणार आहे तो तारणारा आहे. तो कुठून येणार हे पण सांगितले गेले. मिखा 5वा अध्याय 2रं वचन वाचा. मिखा 5:2. हे बेथलेमा एफ्राता, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. देवाची स्तुती असो. त्याचा उदय प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. बेथलेहममधून एक येईल, तो इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून म्हणजे तो जन्मला बेथलेहममध्ये, तरी तो जन्मण्या आधीपासून अस्तित्वात आहे. त्याचा उद्भव कसा आहे? प्राचीन काळापासून आहे, अनादी काळापासून आहे. तो एव्हरलास्टिंग आहे, त्याला प्रारंभ आणि शेवट तोच आहे. असा तो बेथलेहममधून जन्मेल असं मिखाने 5:9 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे संदेष्टाद्वारे सांगितलं. आणि आता आपण या अध्यायामध्ये बघितलं लूक 2 मध्ये की शिमोन या संदेष्टाद्वारे पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वरांनी प्रगट केली की हा कोण आहे? तारणा आहे, हा तारणारा आहे आणि हा इस्रायलाचं वैभव असा आहे आणि हा परराष्ट्रांना प्रकाश उजेड असा आहे आणि हाच तारण असा आहे, हा तारणारा आहे. हे शिमोनाने प्रगट केलेलं आहे. म्हणजे सर्व संदेष्टांनी प्रगट केलं की येशू कोण आहे. तो मोशेपेक्षा थोर संदेष्ट आहे, मोशेसारखा संदेष्ट आहे. तो कुठून येईल? यहूदा वंशातून येईल. त्याला यहूदा वंशाचा सिंह म्हणते. तो बेथलेहममधून जन्मेल आणि त्याचा उद्भव बेथलेहमच्या आधीपासून आहे, जन्मापासूनच्या आधीपासून आहे, अनादी कालापासून आहे. हे सर्व परमेश्वराने मनुष्याद्वारे प्रगट केलं. नंतर त्याने देवदूताद्वारे पण प्रगट केलं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळांना मेंढर राहत होते आणि तेव्हा आकस्मिक काय झालं, देवदूतांचा थवा त्यांना प्रगट झाला आणि ते काय म्हणाले, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हासाठी कोणीच की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजवलेले असे एक बालक तुम्हाला आढळेल. नाही का? वाचूया आपण लूक 2:8. हां, लूक 2:8. हां, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले. हां,
हा ही सुवार्थ आहे, आनंदाची सुवार्थ आहे. हा पुढे हा ती ही की हा 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 हे देवदूतांनी केलेली सुवार्थ आहे की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो तारणारा आहे, तो आम्हाला तारण देणारा आहे, तो पापांची क्षमा करणारा, स्वर्गीय राज्य देणारा, सार्वकालिक जीवन देणारा, परमेश्वरावर सबमिट करणारा तो तारणारा आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तो दाविदाच्या गावात जन्मलेला आहे. तुम्हासाठी कोण येईल की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले असे एक बालक तुम्हाला आढळेल. इतक्या स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. पहा, असंख्य देवदूत तिथे प्रगट झाले आणि ते आणखी देवाचा गौरव करून म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. म्हणजे परमेश्वराची जी ही तारणाची योजना आहे त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त हा तारणार आहे हे सांगण्यासाठी परमेश्वराने काही संदेश त्यांना मनुष्यांना निवडलं. नंतर देवदूताद्वारे पण त्यांनी जाहीर केले की हा तारणार आहे. तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. आपण बघितलं शिमोनाद्वारे मंदिरामध्ये प्रगट केलं, त्याने पुष्कळ संदेश त्याद्वारे प्रगट केलं, देवदूताद्वारे प्रगट केला आणि शेवटी परमेश्वराने स्वतः पण प्रगट केलं. कधी? परमेश्वर स्वतः पण बोलला. कधी? येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. म्हणजे परमेश्वराने पण साक्षी दिली की हा देवाचा पुत्र आहे आणि याचं तुम्ही ऐका. तो तारण देण्यासाठी आलेला आहे, याचं तुम्ही ऐका. वाचूया आपण लूक 3:21-22. हा हा देवाची स्तुती असते. परमेश्वराने स्वतः पण साक्ष दिली आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याविषयी मी काय आहे संतुष्ट आहे. देवाची स्तुती असते. म्हणजे संदिष्टांकरवी, मनुष्यांकरवी पवित्र आत्म्याद्वारे प्रगट केलं मनुष्याकरवी की हा तारणारा आहे. नंतर देवदूतांकडून प्रगट केलं की हाच तारणारा आहे. नंतर परमेश्वराने स्वतः साक्ष दिली की तो परमेश्वराचा पुत्र आहे. कशासाठी? कशासाठी? आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, आपण त्याच्या विश्वासामध्ये राहावं आणि आपण त्याच्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहावं आणि त्याचं तारण, त्यांनी दिलेलं तारण आपण प्राप्त करून घ्यावं आणि ते रोज नवीन नवीन करत राहावं. तारण आपल्याला जे भेटलेलं आहे, येशू ख्रिस्त आपल्याला जो भेटलेला आहे, तो जेव्हा आपण त्याचा अधिकाधिक अभ्यास करतो तेव्हा ते आपल्याला अधिकाधिक नवीन 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 होत जातात. शोधा म्हणजे सापडेल. येशू ख्रिस्त वचनामध्ये आपल्याला सापडतो, तो भेटतो आपल्याला, तो आपल्याशी बोलतो. तर तारण जे आहे त्याने आपल्याला दिलेलं आहे. येशू हेच तारण आहे आणि ते आपण रोज वचन वाचण्याने, प्रार्थना करण्याने, त्याच्या सानिध्यात राहण्याने ते रोज अधिकाधिक काय करायचं, नवीन 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 करायचं, नाही का? खोली आपली जर आपण रोज झाडली नाही तर कशी होते? झुरळा, घाण आहे ना, कोळ्याची जाळी वगैरे बसतात, ठीक आहे? तर रोज ते साफ केलं पाहिजे. तर रोज आपण वचनामध्ये अधिक 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 राहून, प्रार्थनेमध्ये अधिक अधिक राहून ते आपलं तारण रोज काय केलं पाहिजे, नवीन 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 केलं पाहिजे आणि ते शेवटपर्यंत आपण काय केलं पाहिजे, विश्वासामध्ये टिकवून ठेवलं पाहिजे. देवाची स्तुती असो. हा जो शिमोन, त्याने काय केलं, बालकाचं हातात घेऊन समर्पण केलं आणि त्याने काय केलं, बालकाला आशीर्वाद दिला. तर आपण बालकांचं समर्पण करतो का? करायला पाहिजे, है ना? लहान बालक जन्मलं, शुद्धीकरणाचे दिवस झाले, ते बालकाला घेऊन आले आणि शिमोनाने त्या बालकाला येशूला हातात घेऊन काय केलं, आशीर्वाद दिलेला आहे. तर असं आपण बालक आपल्या घरामध्ये जन्मल्यानंतर, शुद्धीकरणाचे दिवस संपल्यानंतर, बाप्तिस्म्याच्या आधी समर्पण केलं पाहिजे. समर्पण म्हणजे देवाच्या सेवकाने
बालकाला हातात घेऊन परमेश्वराचा आशीर्वाद देणे आणि मग आपण बाप्तिस्मा त्या बालकाचा करायला पाहिजे. आपण प्रार्थना करू. हे देवप्पा, शिमोन या संदेशाद्वारे पवित्र आत्म्याने प्रगट केले की हा तारण आणि इस्रायलाचं वैभव आहे, परराष्ट्रीयांना उजेड आणि प्रकाश आहे. होय देवप्पा, तू तारणारा आमचा जिवंत देव आहेस, तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आमचा धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो.